गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली कवरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। प्रभू रामचंद्र शृंगवेरपुराच्या राजधानीमध्ये आले। त्या राजधानीचा राजा गुहक होते। त्या गुहकाला प्रथम ते म्हणाले की आम्हाला गंगेच्या पार घेऊन जा। केवट आपल्या नौकेतूनच बोलू लागला की मी तुमचे मर्म जाणतो। लक्ष्मण म्हणाले कोणते मर्म बाबा? केवट म्हणाले रामाच्या चरण धुळीच्या स्पर्शाने दगडाची अहिल्या झाली। माझी नाव तर लाकडाची आहे। रामाच्या चरणरज स्पर्शाने माझ्या नौकेची स्त्री झाली तर मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करू शकेन? आणि या दुसऱ्या स्त्रीचे मी काय करू? जर माझ्या नौकेत आपण बसूच इच्छित असाल तर प्रथम मला रामांचे पाय धुण्यास अनुमती द्या। त्यांचे चरण धुवून धूळ साफ केल्यानंतरच मी माझ्या नावेत बसून देईन। केवटाच्या प्रेमळ व विनोदप्रचूर भाषणाने प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले। त्यांनी केवटाला आपल्याजवळ बोलावले। त्याने लाकडाचे भांडे सोबत आणले आणि म्हणाला माझी इच्छा आहे की प्रभू आपले पाय धुवावे। रामचंद्र मनात विचार करू लागले की माझ्या दोन्ही पायांचे अधिकारी तर येथेच आहेत, आता हा तिसराही आला। वशिष्ठांनीच निर्णय दिला होता की निर्विकारी लक्ष्मण उजव्या पायाची सेवा करी व सीता डाव्या पायाची। केवट भाग्यशाली होता, तो दोन्ही पायांची सेवा करू शकला। तो गंगा जलाने दोन्ही पाय धुवू लागला। तो मन लावून पाय धुत होता। जिन चरण की चरण पादुका भरत रहियो लवलाई। सोई चरण केवट धोई लीने तब हरि नाव चलाई। भज मन राम चरण सुखदाई। हा केवट पूर्वजन्मात क्षीर समुद्रातला एक कासव होता। तो नारायणाची चरण सेवा करू इच्छित होता, पण लक्ष्मीने व शेषाने अनुमती दिली नाही। आज लक्ष्मी सीता झाली आहे व शेष लक्ष्मण। केवट म्हणाला मागील जन्मात तर आपण मला सेवा करू दिली नाही, आज आपण उभयता इथे उभे आहात व मी सेवा करीत आहे। केवटाने राम लक्ष्मण सीता
यांना गंगा पार केले. केवटाने त्यांना साष्टांग प्रणाम केला. रामाला वाटले की त्याला काहीतरी द्यावे, पण काय देऊ, आपल्याजवळ तर काही नाही. सीतेने रामाचे मनोगत जाणले. तिने आपली अंगठी रामाला दिली. राम केवटाला ती अंगठी देऊ लागले. ते म्हणाले, आम्ही तुला नावेत बसण्याचे भाडे म्हणून नव्हे, तर तुझ्या सेवेचे बक्षीस म्हणून ही अंगठी देत आहोत. केवट म्हणाला, माझी प्रतिज्ञा आहे की साधू संतांजवळ काही एक न घेता त्यांना गंगा पार करावे. राम प्रसाद रूपाने घे. प्रभू रामचंद्र म्हणाले की प्रसाद रूपाने घे. केवट म्हणाले, आजची वेळ प्रसाद घेण्याची नाही. 14 वर्षाच्या समाप्तीनंतर जेव्हा आपला राज्याभिषेक होईल तेव्हाच मी प्रसाद घेईन. केवळ अंगठी घेण्याचे वारंवार नाकारू लागला. तेव्हा लक्ष्मण त्याला स्वीकारण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा केवट म्हणाला, मी व राम एकाच जातीचे आहोत. मी माझ्या जातीबंधूंकडून पैसे कसे घेऊ? केवटाजवळून पैसे कसे घेईल? लक्ष्मण रागाने म्हणाला, काय बडबडत आहेस तू? काय आपण एका जातीचे आहोत? केवट म्हणाले, तुमची व माझी नाही, रामाची व माझी जात एक आहे. मी गंगा नदीचा केवट आहे व लोकांना गंगा पार करतो, तर प्रभू रामचंद्र भवसागराचे केवट आहेत व लोकांना संसार सागरातून पार करतात. या जीवालाही कधीतरी संसार सागराच्या पार लावून द्या. जासू नाम सुमिरत एक बारा, उतरही नरभव संधू पारा. राज्याभिषेकाच्या वेळी केवट येऊ शकला नाही, कारण राम विमानाने अयोध्येला परत आले होते. परंतु स्मरणपूर्वक रामांनी गुहकाबरोबर त्याला प्रसाद पाठविला. आता तिघेही पुढे चालू लागले. सीता साहजिकच विवेक व संकोचाने चालत असे. पुढे राम, मध्ये सीता, शेवटी लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण यांच्या मध्ये चालणाऱ्या सीतेची शोभा काय वर्णावी. ब्रह्म जीव बीच माया जैशी. जणू काही ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये माया चालत आहे. पायवाट फार अरुंद होती. लक्ष्मण काट्यावरून चालत होते. रामालाही पाहुली नाही. त्यांनी लक्ष्मणाला समोर व स्वतः सीतेच्या मागे चालू लागले. रस्त्यात मुक्काम केला. गावातील लोक दर्शनासाठी आले. स्त्रिया सीतेचे दर्शन घेत होत्या. गावकरी आपापसात बोलत होते. अशा सुकुमार व्यक्तींना वनात पाठविण्यात कैकेयीला लाज कशी वाटली नाही. गावातील स्त्रियांनी सीतेला विचारले, हे दोघे आपले कोण आहेत? सीता म्हणाली, जे गोरे आहेत ते माझे दीर आहेत. सीतेने रामाचा परिचय शब्दांनी नव्हे, नेत्र संकेताने करून दिला. श्रुतीनेही परमात्म्याचा परिचय निश्चितपूर्णच केला आहे. न इति न इति म्हणजे नेती नेती. राम सीता दर्भासनावर झोपले. गुहक व लक्ष्मण पहारा देऊ लागले. गुहकाने कैकेयीबद्दल कटुवचन काढले. तेव्हा लक्ष्मण त्याला समजावू लागला. लक्ष्मणाने गुहाकाला केलेला उपदेश लक्ष्मण गीता या नावाने प्रसिद्ध आहे. सुखस्य दुःखस्य न कोपित दाताम. मनुष्याला त्याचे कर्मच सुखदुःख देते. या सृष्टीचा आधारच कर्म आहे. या कारणाने ज्ञानी महात्मे कुणालाही दोष देत नाहीत. राम स्वेच्छेने वनवासी झाले आहेत. सका परम परमार्थू येहू, मन क्रम वचन राम पद नेहू. सुखदुःखाच्या कारणांचा शोध जो आपल्या हातच घेतो तो संत होय. ज्ञानी पुरुष सुखदुःखाचे कारण बाहेर शोधित नाहीत. माणसाला सुखदुःख देणारा बाहेरच्या जगात कुणी नाही. ही कल्पनाच मुळात चुकीची आहे की मला दुसरा कुणी सुखदुःख देत असतो. अशा कल्पनेमुळे दुसऱ्याबद्दल वैरभाव निर्माण होईल. वास्तविक पाहिले तर सुख किंवा दुःख दुसरे कुणी देऊ शकत नाही. ही फक्त मनाची कल्पना आहे. सुखदुःख तर स्वकर्माचेच फळ आहे, म्हणजे आपल्याच कर्माचेच सुखदुःख हे फळ आहे. मनाला निरंतर समजावीत जावे की जो सुखदुःखांचा अनुभव आपल्याला येत आहे तो म्हणजे आपल्या कर्माचेच फळ होय. म्हणजे केले कर्म झाले तेची भोगा आले. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. वाल्मिकी म्हणाले, तसे पाहिले तर आपण कोठे नाही
मनाला निरंतर समजावीत जावे की जो सुखदुःखांचा अनुभव आपल्याला येत आहे तो म्हणजे आपल्या कर्माचेच फळ होय. कोऊन काहू सुख दुःख कर दाता, निज कृत करम भोगा सब भ्राता. राम तर परमानंद स्वरूप आहेत. जे त्यांचे स्मरण करतात त्यांना दुःख होत नाही, सुखच होते. मग त्यांना कुणी दुःख देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या मनात कैकेयीविषयी कोणतीही दुःख भावना नाही. रामाला कर्माचे बंधन तर नाहीत, ते कर्माच्या पार आहेत. ते स्वेच्छेने प्रकट होतात. जीवाला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो. ईश्वर स्वेच्छेने प्रकट होत असतो, तरीही परमात्मा लीला करण्यासाठी प्रकट झाला आहे, म्हणून तो कर्माच्या मर्यादेतच राहतो. तो जगासमोर असा आदर्श ठेवतो की मी स्वतःच परमात्मा असूनही कर्माचे बंधन पाळतो. म्हणजे मनुष्याने सुद्धा आपल्या कर्माचं बंधन पाळणं आवश्यक आहे. रामकथा अनेक ग्रंथात वर्णन केली गेली आहे. कैकेयीने रामाला वनवास दिला. कौसल्या मातेला अतिदुःख झाले. रामचंद्र म्हणतात की हे माझ्या कर्माचेच फळ होय. पूर्वजन्मी मी कैकेयीला दुःख दिले होते, त्याचेच हे फळ होय. मी परशुराम अवतारात जे केले त्याचे फळ या अवतारात भोगीत आहे. पूर्वजन्मात कैकेयी जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका होती. पूर्वजन्मात कैकेयी जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका होती. रेणुकाने ते दृश्य पाहिले, त्यामुळे तिच्या मनात कामविकार उत्पन्न झाला. तसेच काहीसे असमाधानी वाटले. या अप्सरांना जसे सुख मिळत आहे तसे तर मला कधीच मिळाले नाही. रेणुकेला परत जाण्याला उशीर झाला. जमदग्नी ऋषीने हे जाणले की रेणुकेने मनाने व्यभिचार केला आहे. जमदग्नी खिन्न झाले. ते परशुरामाला म्हणाले, तुझ्या आईने पाप केले आहे, तिचा शिरच्छेद कर. वडिलांची आज्ञा ऐकून काही विचार न करता परशुरामाने रेणुकेचा शिरच्छेद केला. रामचंद्र कौसल्याला समजत होते की त्या जन्मात मी मातेला दुःख दिले, ती या जन्मात दुःख देत आहे. महात्मे येथपर्यंत सांगतात की रामाने वालीची हत्या केली होती. तो वालीच कृष्ण अवतारात पारध्याच्या रूपाने आला व भगवंताला त्याच्या बाणाने प्राणत्याग करावा लागला. केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. लक्ष्मण व गोवक संपूर्ण रात्रभर बोलत होते, गस्तही घालत होते. ब्रह्ममुहूर्तावर श्रीरामांनी स्नान करून शंकराची पूजा केली. आपल्या जीवनात काही नियम पाळायलाच पाहिजे. ज्याच्या जीवनात काही शुभ संकल्प नाहीत तो पशुहूनही अधम समजावा. नियमांच्या बंधना वाचून माणूस पशुहूनही हीन होतो. रघुनाथांनी जगासमोर आदर्श ठेवला की स्वतः ईश्वर असूनही भगवान शंकराची पूजा करतात. गुहकाला परत जाण्यास सांगितले, पण त्याने मान्य केले नाही. तेव्हा राम म्हणाले, ठीक आहे, आम्ही चित्रकूटला पोहोचू तेव्हा तू परत जाशील. रामचंद्र प्रयागराजला पोहोचले आणि तेथे भारद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले. तुम्ही भारद्वाज व्हाल तर तुमच्याकडेही भगवंत येतील. भारद्वाज म्हणजे उपदेश मनात भरून ठेवणारा. या जगातील लौकिक गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याने काही लाभ तर होत नाहीच, पण साधनेत विक्षेप मात्र होतो. भारद्वाज अधिक बोलत नसत. त्यांना प्रभू रामचंद्रावर विशेष प्रेम होते. राम, सीता, लक्ष्मणांच्या आगमनाने त्यांना अत्यानंद झाला. जवळपासचे ऋषी येऊ लागले. भारद्वाज म्हणतात, आजपर्यंत केलेल्या साधनेचे फळ मला मिळाले. रामचंद्रांनी एक रात्र त्यांच्या आश्रमात घालवली. राम म्हणाले, वाल्मिकी मुनींचा आश्रम दाखवण्यासाठी ऋषिकुमारांना आमच्या सोबत द्यावे. 4 ऋषिकुमार त्यांच्या सोबत आले. सर्वच वाल्मिकींच्या आश्रमात येऊन पोहोचले. वाल्मिकींनी साध्या भाषेत रामायण लिहिले आहे. रामावतार होण्यापूर्वीच वाल्मिकींनी रामायण लिहून ठेवले होते. ते आदिकवी आहेत. त्यांच्या मुखातून सर्वप्रथम श्लोक निघाला. त्यापूर्वी श्लोकच नव्हता. हा प्रथम श्लोक क्रौंच वधासंबंधी आहे. कुण्या एका पारध्याने एका क्रीडारत क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यावर बाण सोडला. त्यातील एक पक्षी मेला. वाल्मिकींना हे दृश्य पाहून अत्यंत खेद झाला. त्यांनी त्या पारध्याला शाप दिला. तो काव्यमय छंदोवाणीतून हीच काव्याची सुरुवात. या श्लोकाचे 2 अर्थ होतात.
एक सामान्य व दुसरा रामासंबंधी. मा निषाद प्रतिष्ठाम तोम गमहा शाश्वती हा समाहा यत्क्रौच मिथुनादेकमवध्या काम मोहितम. वाल्मिकींच्या आश्रमात श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण येऊन पोहोचले. श्रीराम वाल्मिकींना म्हणाले, आपण तर त्रिकालदर्शी आहात. वाल्मिकी, हे तर संघाचे फळ आहे. प्रथम मी कोळी होतो, लोकांना वाटेत अडवून लुटत असे. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मी पापाचरण करीत असे. नारदाच्या उपदेशाने माझे जीवन बदलून गेले. एकदा नारद रस्त्यात मला भेटले. त्यांनी विचारले की एवढे पाप कुणाकरता करतोस? मी म्हणालो, माझ्या कुटुंबासाठी. नारद म्हणाले, तुझ्या कुटुंबातील सर्व घटक या पापाचे वाटेकरी आहेत काय? मी म्हणालो, का नाही, ते सर्वच माझ्या पापाचे भागीदार आहेत. नारद म्हणाले, तू आपल्या घरी जाऊन सर्वांना विचार की ते या पापांचा वाटा घेण्यास तयार आहेत का? मी माझ्या घरी येऊन माझ्या मुलांना, पत्नीला विचारले की तुम्हा सर्वांसाठी मला हे अत्याचार व पाप करावे लागते, तेव्हा तुम्ही या सर्व पापांचे वाटेकरी आहात होय ना? तेव्हा त्या सर्वांनी स्पष्ट सांगितले की आम्ही का भागीदार व्हावे? जो पाप करील तोच त्याचे फळ भोगील. तुमच्या पापाशी आमचा काय संबंध? तेव्हा माझे डोळे उघडले. त्या सर्वांच्या बाबतीत माझे मन उदासीन झाले. माझा मोह, माझा भ्रम आता सर्व नष्ट झाला होता. नारदांना झालेली सर्व हकीकत मी सांगितली. तेव्हा त्यांनी मला राम नामाचा मंत्र दिला. पण मी पडलो पापी व अशिक्षित. माझ्या तोंडातून राम राम ऐवजी मरा मरा शब्द निघू लागले. राम नामाचा जप मी ठीकपणे करू शकलो नाही. मी उलटाच जप करीत राहिलो. परंतु भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि माझा उद्धार केला. सोई जाणई जे ही देहू जणाई, जानत तुमही होई जाई. आपण कृपा करून ज्याला आपल्या या स्वरूपाचे ज्ञान करून देता तोच आपल्याला जाणू शकतो. आपल्याला जाणल्यानंतर तो देखील आपले स्वरूप बनून जातो. तुळशीदासाने रामायणात पूर्ण अद्वैताचे वर्णन केले आहे. पुढे पुढे भगवंत व भक्त ह्यात काहीच भेद राहत नाही. रामचंद्र वाल्मिकींना म्हणाले, आम्ही वनात राहू इच्छितो. आम्ही कोठे राहावे? आम्हाला एखादे चांगले ठिकाण दाखविण्याची कृपा करावी. तेव्हा वाल्मिकी म्हणाले, तसे पाहिले तर आपण कोठे नाहीत. जेथे आपण नाही असे स्थान कोणतेच नाही. आपण सर्वात आहात. आपण भक्तांच्या हृदयात आहात. खालील दिलेल्या 44 चरणात वर्णन केलेली लक्षणे तुमच्या अंगी असतील तर भगवंत आपल्या हृदयात वास करतील. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबक सरिनाना. बरहिम निरंतर होई न पुरे, तिनके ही तुम कह ग्रह क्रूरे. काम क्रोध मद मान न मोहा, लोभ न क्षोभ न राग न द्रोहा. जिनके कपट दंभ नहीं माया, तनके हृदय बसहु रघुराया. सबके प्रेय सबके हितकारी, दुख सुख सरिस प्रशंसागारी. कह ही सत्य प्रिय वचन विचारी, जागत सोबत शरण तुम्हारी. तुम्ही चाडी गती दुसरी नाही, राम बसहु तनके उरमाही. जननी समजानही परनारी, धनुप राव विसते विसमारी. जे हरस ही परसंपत्ती देखी, दुखित होई पर विपत्ति विशेखी. जिन्नहि राम तुम प्राण पियारे, तिनके मन शुभ सदन तुम्हारे. स्वामी सका पितृ मातृ गुरु, जिनके सब तुम तात. तिनके मन मंदिर बसहु, शिये सहित दोऊ भ्रात. अध्यात्म रामायणाच्या श्लोकांचे भाषांतर आहे. भक्तांची 14 लक्षणे यात सांगितली आहेत. वाल्मिकी म्हणतात, प्रभो, राहण्यासाठी आपण मला स्थळ विचारता, पण आपण नाही असे स्थळच कुठे आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाशाने भरला. नाथ, आपण ही लीला करीत आहात.
आपण चित्रकूट पर्वतावर वास करावा. श्रीमद भागवत समाधी भाषेत आहे. वाल्मिकी रामायण सुद्धा समाधी भाषेत आहे. चित्त चित्रकूट आहे. चित्तात सतत भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान लागलेले असावे, तेव्हाच त्याला चित्र म्हटले जाते. चिंतन करणे हा चित्ताचा धर्म आहे. निश्चय करणे हा बुद्धीचा धर्म आहे. संकल्प करणे हा मनाचा धर्म आहे. एकाच अंतःकरणाचे हे भेद आहेत. पाप घडते अज्ञानाने. परमात्मा जर अंतःकरणात प्रकट झाला तर जीव कृत्य होतो. लक्ष्मण वैराग्य होय. सीता पराभक्तीचे स्वरूप होय. राम परमात्मा होत. संकल्प कराल तर शुभ करा. नेहमी अशी कल्पना करीत जावी की परमात्मा आपल्या हृदयात वास करीत आहेत. रघुनाथ मंदाकिनीच्या तीराला आले. तेथे आत्री ऋषींचा आश्रम होता. ते वयोवृद्ध ऋषी होते. त्यांचा नित्य गंगा स्नानाचा नियम होता. परंतु गंगेवर जाणे होईना म्हणून अनुसया मातेने गंगेची प्रार्थना केली की गंगे तू माझ्या आश्रमात प्रकट हो. तिच्या प्रार्थनेने गंगा तेथेच प्रकट झाली. चित्रकूटाच्या घाटावर तुळशीदासांना श्रीराम दर्शन झाले. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर. तुळशीदास चंदन गिशे तिलक करे रघुवीर. तुळशीदासांना जेव्हा श्रीरामचंद्रांची ओळख पटेना तेव्हा हनुमंतांनी पोपटाचे रूप धारण करून वरील दोहा 3 वेळा म्हटला. गोवक सेवा करीत होता. श्रीरामाच्या आगमनाची वार्ता भिल्ल, किरात इत्यादी लोकांना कळली. रामचंद्रांचे दर्शन घेण्यास सर्वच येऊ लागले. त्यांच्या दर्शनाने जड चेतन होते व चेतन जड बनते. ख्याली कुशाली विचारली गेली. कुशल मंगल विचारणा झाली. लोक म्हणू लागले, प्रभूजी आपल्या दर्शनाने आमचे कल्याण झाले आहे. पाप धुतले गेले आहे. स्वभाव बदलला. जीवन उजळले गेले. या पर्वतावरील जंगले, टेकड्या, गुंफा इत्यादी सर्व आम्ही पाहिलेले आहे व आमच्या माहितीतले आहेत. आम्ही आपले सेवक आहोत. आपली जेथे जाण्याची इच्छा असेल तेथे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. रामचंद्र चित्रकूटाला येऊन दाखल झाले तेव्हा चित्रकूटावरील वृक्ष, फळे व फुलांनी भरून डोलू लागले. दररोज अनेक ऋषीमुनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येत असत. रामाचे चरित्र कोण वर्णन करू शकतो. चरित्रातील एक एक अक्षर महापातकांचा नाश करणारे आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एककम अक्षरम पुसाम महापातकनाशनम. रामचंद्रांनी मंत्री सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा दिली. गोवक चित्रकूटावरून परत येतो सुमंत गंगा तटाकीच थांबला होता. अयोध्येची प्रजा विचारेल की श्रीरामाला कोठे सोडले तर मी काय सांगू. राजा दशरथ तर प्राणत्यागच करतील. सुमंताच्या रथाचे घोडी त्याच दिशेकडे टक लावून पाहत होते. त्यांना वाटत होते की आमचे स्वामी आम्हाला सोडून कुठेतरी गेले आहेत. त्यांनी खाणेपिणे सोडले होते. त्यांच्या वियोगाने पशु इतके दुःखी होऊ लागले तर त्यांचे माता पिता किती दुःखी झाले असतील हे सांगायलाच नको. गोवक आला आणि सुमंताला म्हणू लागला, मंत्री महाशय आपण तर ज्ञानी आहात. आपण धीर धरून अयोध्येला परत जा. त्यांच्यासोबत 4 भिल्ल सेवकही दिले. मध्यरात्रीच्या समयी सुमंत अयोध्येला पोहोचला. तो मनाशी म्हणाला, मी कुणालाही माझे तोंड दाखवणार नाही. कुणी विचारेल तर मी काय उत्तर देऊ. तरी तो कैकेयीच्या महालात गेला. राजा दशरथाचे दर्शन झाले नाही म्हणून त्याने कैकेयीला विचारले, महाराज कुठे आहेत. जेव्हा रामचंद्रांनी वनात प्रयाण केले होते तेव्हा दशरथ म्हणाला होता की मी आता कैकेयीच्या महालात राहू शकत नाही. मला कौशल्याच्या महालात घेऊन चला. म्हणून राजा कौशल्याच्या महालात होता. राम युवराज ज्यांच्या डोळ्यांतून 2 अश्रूही गळू शकले नाहीत त्यांचे चित्त शुद्ध होऊ शकत नाही. एका दासीने सुमंताला कौशल्याच्या महालात आणले. राम वियोगात 5 दिवस निघून गेले होते. राजा दशरथाच्या चेहऱ्यावर मृत्यूची छाया पडू लागली होती. मंत्री सुमंताने जवळ येऊन राजाला प्रणाम केला. दशरथाने डोळे उघडून पाहिले व विचारले की माझा राम कुठे आहे. रामाला कुठे सोडले. सीता परत आली की नाही. जेथे माझा राम आहे तिथे मला घेऊन चला. दशरथाची व्याकुळता पाहून सुमंताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणू लागला, महाराज आपण तर ज्ञानी आहात. धीर धरा. मी रामाचा निरोप आणला आहे. त्यांनी सांगितले आहे की माझ्या वडिलांना माझा प्रणाम सांगा व त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही वनात कुशल आहोत. महाराज
मी किती निष्ठुर आहे की रामाला वनात सोडून मी जिवंत परत आलो आहे. सीता देखील मला म्हणाली की मंत्री महाशय, आपण मला पित्या समान आहात. मी अयोध्येला परत येऊ शकत नाही. पती वाचून मी जिवंत राहू शकणार नाही. माझ्या सासऱ्यांना माझा प्रणाम सांगा. नाविक केवटाने व निषाद राजाने त्यांची चांगली सेवा केली आणि मी परत आलो. माझ्यासारखा निर्दय दुसरा कोण असू शकतो. सुमंताचे शब्द ऐकताच राजा हे राम करीत जमिनीवर पडला. कौसल्या व्याकुळ झाली, तरीही ती राजाला धीर देत होती. दशरथ म्हणाला, माझ्या वक्षस्थळात वेदना होऊ लागली आहे. मला श्रवण कुमाराच्या माता पित्यांनी शाप दिला होता की पुत्र शोकाने माझा मृत्यू होईल. सर्व गोष्टी यावेळी राजाला आठवल्या व त्याने त्या सांगितल्या. विलाप करीत दशरथ म्हणाला, मला तेथेच घेऊन चला की जेथे माझा राम आहे. कैकेयीचे म्हणणे ऐकून मी माझ्या चांगल्या मुलास वनवास दिला. मध्यरात्रीची वेळ होती. राजाने राम राम म्हणत प्राण सोडला. राम राम कही राम राम कही राम राम कही राम. पर हरी रघुवर विरह राऊ तणु सुधार सुरधाम. दशरथाचे राम प्रेम व राम विरह इतका हार्दिक होता की त्यामुळे त्याचे प्राण निघून गेले. सर्वच विलाप करू लागले. साऱ्या नगरात कोलाहल माजून गेला. गुरु वशिष्ठ सर्वांचे सांत्वन करू लागले. त्यांनी सेवकांना आज्ञा दिली की कैकेयी देशात जाऊन भरत शत्रुघ्नांना सांगा की त्यांना गुरुजींनी ताबडतोब बोलावले आहे. भरत शत्रुघ्न येऊन पोहोचले. त्यांना मार्गात अपशकुनी पुष्कळ झाले. सर्व बाजार व कारभार बंद होता. लोकांनी श्याम वस्त्र धारण केले होते. भरताच्या लक्षात येईना की हे सर्व काय चालले आहे. भरताच्या आगमनाची वार्ता ऐकून कैकेयी आनंदाने त्याचे स्वागत करण्यास धावत आली. भरताने विचारले, कुठे आहेत माझे वडील? कुशल तर आहेत ना? कैकेयी म्हणाली, काय सांगू तुला. सर्व साम्राज्य जात होते पण मी वाचविले. मंथरेच्या सल्ल्याने तुझ्या वडिलांजवळ मी 2 वर मागितले. आता हे सर्व साम्राज्य तुझे आहे. वरदान देऊन तुझे वडील मात्र व्याकुळ झाले व त्यांनी प्राण त्याग केला. भरत म्हणाला, त्यावेळी माझे वडील बंधू राम कुठे होते? आता का दिसत नाही? ते कुठे आहेत ते? कैकेयी म्हणाली, ते तर वनात आहे. माझ्या वरदानानुसार त्याला वनवास दिला गेला आहे. सर्व गोष्टी कळल्यानंतर भरताचे हृदय दुःखाने व्याकुळ झाले. आपल्या आईबद्दल त्याच्या मनात घृणा, क्रोध व तिरस्कार उत्पन्न झाला. तो म्हणाला, माझ्या वडील भावाला वनवास देताना आई तुला लाज कशी वाटली नाही? असा अशुभ वर मागताना तुझी जीभ कशी जळून गेली नाही? शत्रुघ्नाला मंथरा दिसताच त्याने तिला एक लाथ मारली. मंथरा दिसताच त्याने तिला एक लाथ मारली. भरत शत्रुघ्न कौशल्याच्या महालात आले. विरहाने संतप्त झालेले मातेचे रूप त्यांच्याने पावले नाही. भरताला तर मूर्छा आली. भरत कौशल्या मातेला म्हणू लागला, आई राम कुठे असतील? या सर्व अनर्थाचे मूळ मीच आहे. माते, कैकेयीच्या वरदानास माझी इतकीची ती संमती असेल तर मला मातृपितृ हत्येचे पाप लागेल. कौशल्या म्हणाली, बाळा धीर धर, शोक करू नकोस. राम तर हसत वनात गेला. तुझ्या वडिलांनी प्राणत्याग केला. माझे भाग्यच रुसलेले आहे. मीच आहे या अनर्थाचे कारण. अजूनही माझे प्राण कुडीत कसे आहेत? प्रातकाळी शरवी नदीच्या तीरी दशरथाचा मृत शरीरावर अंत्यसंस्कार केला गेला. राजा दशरथाची आज्ञा होती की रामाला वनवास देण्यात जर भरताची इतकीची संमती असेल तर त्याच्या हाताने माझा अंत्यसंस्कार केला न जावा. दशरथाच्या स्त्रिया देखील चिंतेत भस्म होऊन सती जाण्यास तयार होत्या, परंतु भरताने त्यांना तसे करू दिले नाही. 15 दिवसानंतर शोकसभेचे आयोजन केले गेले. वशिष्ठांसहित कित्येक ऋषी तेथे उपस्थित होते. सर्वप्रथम वशिष्ठांनी राजा दशरथाचे गुणगान केले आणि शोकांजली दिली. नंतर त्यांनी राजकुमार रामाची खूप प्रशंसा केली आणि भरताला म्हणाले की पित्याची आज्ञा शिरसावंत मानून रामाने वनवास गमन केले आहे आणि दशरथ तर स्वर्गवासी झाले आहेत, म्हणून उद्या आम्ही तुझा राज्याभिषेक करू. भरताला हे मंजूर नव्हते. त्याला पुष्कळ समजावले गेले. विधात्याची गती क्रूर असते. ब्राह्मणाच्या जन्माला येऊनही जो वेदशास्त्र जाणत नाही आणि स्वधर्म सोडून जो विषय भोगात गुंतलेला असतो त्याचा धिक्कार केला पाहिजे. धिक्कार या वैश्याचा केला पाहिजे की ज्याच्याजवळ धन असूनही दान करीत नाही, की अतिथी सत्कार करीत नाही किंवा भक्ती करीत नाही. जो मोहवश होऊन आपल्या कर्ममार्गाचा त्याग करतो त्या ग्रहस्थाचा धिक्कार असो.
त्या संन्यासाचा धिक्कार असो. जो वैराग्य सोडून सांसारिक प्रपंचात गुंतलेला असतो. ती स्त्री शोचनीय समजावी की जी आपल्या पतीशी कपट करते व जी कुटील, भांडखोर व स्वेच्छाचारी आहे. सर्वाधिक धिक्कारणीय तर हेतू आहे की जो आपल्या संपत्तीचा व वेळेचा दुरुपयोग करतो, दुसऱ्याचे अनिष्ट चिंतितो, आपल्या पिंड पोषणातच रमलेला असतो आणि जो नावापुरती भक्ती करीत नाही. कौसल्याने भरताला अशीच आज्ञा दिली. भरत उत्तर देण्यास उभा राहिला. राम सीतेच्या स्मरणाने त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, वडील स्वर्गात गेले व राम वनवासात गेले. अशा परिस्थितीत माझा राज्याभिषेक झाल्यावर मला कोणता आनंद व कोणते सुख मिळणार आहे? अयोध्येच्या प्रजेलाही कोणता लाभ होईल? सर्व स्वार्थाचे कारण मीच आहे. जगात माझ्यासारख्या मानवाचा जन्म झाला नसता तर बरे झाले असते. माझ्या पित्याला तर सद्गती प्राप्त झाली आहे, त्याबद्दल मला विशेष दुःख वाटत नाही. मला याचेच दुःख होत आहे की माझ्या वडील भावाला वल्कले धारण करून अनवाणी वनात भटकावे लागत आहे. रामा वाचून सर्व काही व्यर्थ आहे. मला तर तेव्हाच समाधान मिळेल की जेव्हा मला भाऊ भाऊजाईंचे दर्शन होईल. कैकेयीचा हा मुलगा कैकेयीपेक्षाही अधम आहे. रामचंद्राची सेवा करण्यातच माझ्या जीवनाचे साफल्य आहे. ज्या राज्यासनावर महाराजा भगीरथ बसत असत त्यावर बसण्याची माझी योग्यता नाही. मला आज्ञा व आशीर्वाद द्या. उद्या श्रीरामचंद्रांकडे जाईन. आपण त्यांना विनंती करा की त्यांनी माझ्यासोबत अयोध्येला परत यावे. त्यांच्याकडे आपल्या पापांची क्षमा मागेन. ते माझे स्वामी आहेत व मी त्यांचा सेवक आहे. राम सीतेची आठवण करीत असताना भरताच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. जनतेची खात्री पटली की भरत तर प्रेमाचीच मूर्ती आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच भरताबरोबर जाण्याची तयारी करू लागली. भरत चरित्रात तुळशीदासजी ही समाधिस्थ होत असत. सभा विसर्जित होऊ लागली. नगरातील सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष रामदर्शनाला आतुर झाले होते, म्हणून ते वन गमनाची तयारी करू लागले. सर्वांच्या मनात एक भावना जागत होती की केव्हा सकाळ होते आणि केव्हा आम्ही वनात जाण्यास निघतो. प्रातःकाळी राजवाड्याच्या अंगणात सारे नगर लोटले. सर्वांना अशी दृढ आशा वाटत होती की आज राम सीता नक्कीच अयोध्येला परत येतील. भरताने सर्वांना सांगितले की ज्याला सोबत येण्याची इच्छा असेल तो येऊ शकतो. वशिष्ठ व अरुंधती उभयता रथात बसले. आता कैकेयीच्या डोळ्यातून कलीचे भूत निघून गेले होते व ती आता रामदर्शनाला आतुर झाली होती. भरतासाठी सुवर्ण रथ तयार केला गेला, परंतु त्यामध्ये तो बसू इच्छित नव्हता. तेव्हा लोक भरताला म्हणाले, जर आपण रथात बसत नसाल तर आम्ही पायीच चालू. कौसल्या मातेने भरताला समजून सांगितले की जर तू रथात बसला नाहीस तर अयोध्येच्या सर्व प्रजेला कष्ट होतील. कौसल्याच्या आज्ञेने भरत रथात स्वार झाला. भरताती सर्व अयोध्या नगरवासी शृंगवेरपुराच्या जवळ आले. तेव्हा सेवकांनी गुहकाला बातमी दिली की भरत आपली चतुरंग सेना घेऊन येत आहे. गुहकाला वाटले की भरत सैन्य घेऊन राम लक्ष्मणांशी युद्ध करण्यात जात असावा. जर असे नसते तर सैन्य सोबत घेण्याची काय आवश्यकता होती. गुहकाने भिल्ल सेनेला आज्ञा दिली की कुणालाही या तीराला येऊ देऊ नका. एका वृद्ध भिल्लाने गुहकाला सांगितले की कदाचित रामचंद्रांना परत अयोध्येत येण्याची विनंती करण्यास भरत येत असेल. गुहकाला ते पटले. इतक्या संघर्ष करण्याची घाई करणे ठीक नाही असे त्याला वाटले व तो आपल्या मंत्र्यांसह भरताला भेटण्यास गेला. सर्वांच्या पुढे महर्षी वशिष्ठांचा रथ होता. गुहकाने त्यांना साष्टांग प्रणाम केला. वशिष्ठ भरताला म्हणाले की भरता, रामाचा अंतरंग सेवक गुहक तुला भेटण्यास आला आहे. भरताची दृष्टी निर्गुण आहे. वडील बंधूचा सेवक आपल्याला भेटण्यास आला आहे याचा भरताला अतिव आनंद झाला. भरताची परीक्षा घेण्यासाठी गुहकाने आपल्यासोबत 3 प्रकारची भोजन सामग्री घेतली होती. कंदमुळे, फळे इत्यादी सात्विक आहार होय. मिष्टान्न राजस भोजन असते तर मांस मदिरा तामस भोजन ठरते. गुहक म्हणतो की या 3 प्रकारांपैकी ज्यावर भरताची दृष्टी प्रथम जाईल तोच मनोभाव भरताचा असे मी समजेन. पण पहा ना, भरताने त्या 3 प्रकारांपैकी एकावरही दृष्टी टाकली नाही, कारण तो निर्गुण होता. माणसाच्या मनाची परीक्षा आहार विहारावरून होत असते. भरताच्या मुखातून सारखा राम नामाचा उच्चार चालला होता. गुहकाची खात्री पटली की
भरत लढण्यासाठी नाही तर रामाला भेटण्यासाठी जात आहे. राजा गुहकाने भिल्लांना आज्ञा दिली की अयोध्येच्या जनतेचे उत्तम स्वागत करा. भिल्लांनी नाना प्रकारची कंदमुळे व फळे आणून त्यांचे स्वागत केले. भरत गंगेला प्रणाम करीत म्हणाला, माते गंगे, मला आज तुझ्याकडे काही मागावायचे आहे. जोरी पाणी वर मागवू येहू, शिये रामपद सहज सनेहू. माझी हीच इच्छा आहे, मला हेच वरदान पाहिजे आहे. मला रामचरणाच्या प्रेमाचे वरदान दे. त्याची प्रार्थना ऐकून गंगा म्हणाली, भरता, तू चिंता करू नको, सर्वांचे कल्याण होईल. ज्या अशोक वृक्षांच्या छायेत प्रभू रामचंद्राने आराम केला होता तो वृक्ष गुहाकाने भरताला दाखविला. भरताने त्या वृक्षाला प्रणाम केला. श्रीरामांची ती दर्भाची शय्या पाहून भरताचे हृदय भरून आले. माझ्या भावजाईला किती कष्ट सहन करावे लागत आहेत. कैकेयी या सर्व कष्टांचे कारण मीच आहे, असे विचार भरताच्या मनात आले. सर्वांनी रात्रभर तिथे आराम केला. सकाळ झाली. भरत म्हणाला, या ठिकाणापासून राम पुढे पायीच गेले, म्हणून मीही पायीच चालेल. सर्वांचे रथ पुढे घ्या. सर्व रथ पुढे पुढे जाऊ लागले आणि मागे भरत, शत्रुघ्न आणि गुहकराज पायी चालू लागले. भरताची अवस्था करुणाजनक होती. तो शत्रुघ्नाच्या खांद्याचा आधार घेऊन हे राम म्हणत पुढे चालू लागला. धन्य तो भरत, वडिलांनी दिलेले राज्य न स्वीकारता वडील भावास समजावण्यास गेला. भरताची भक्ती दास्य भक्ती होय. त्याच्यासारखा भाग्यवान कोण असणार. रामचंद्रांना भरताचे सतत स्मरण असेल. जग जपू राम राम जपू जेही. ज्याचे स्मरण स्वयं भगवान करीत असतात त्याची भक्ती खरी समजावी. जीवाने ईश्वराचे स्मरण करावे ही तर सामान्य व साहजिक गोष्ट आहे, पण स्वतः ईश्वर ज्या जीवाचे स्मरण करतात तो जीव धन्य होय. म्हणजे आपण देवाची जी भक्ती करतो ते नवल नाही, पण देवाने आपली भक्ती करावी हे फार मोठे नवल आहे. त्याची भक्ती धन्य होय. चालता चालता भरताच्या पायाला फोड आली, पण वाहनात न बसण्याची त्याने प्रतिज्ञा घेतली आहे. ते सर्व प्रयागराजला आले. भरताने प्रणाम करीत म्हटले, तीर्थराज, मला तर आणखी काही नको. माझी एकच मागणी आहे. अर्थ न धर्म न काम रुची, गती न चरहू निर्वाण. जन्म जन्म रती रामपद, हे वरदान न आण. लोकांनी भरताला सुचवले की भारद्वाज मुनींच्याही आश्रमात जायला पाहिजे. भरत कैकेयीला म्हणाला, कैकेयी, तू माझ्या तोंडाला काळे लावले आहेस. आता माझे तोंड मी संतांना कसे दाखवू. तीर्थाचा असा नियम आहे की जोपर्यंत तीर्थाचे ठिकाणी संत समागम घडत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही. भरत भारद्वाज मुनींच्या आश्रमात आला. भरताला मुनी म्हणाले, शोक करू नकोस, ही सर्व भगवंताची लीला आहे. तू तर मोठा भाग्यवान आहेस. भगवान रामचंद्र दररोज तुझी आठवण काढतात व म्हणतात की तुझ्यासारखा दुसरा कोणी भाऊ नाही. बंधू प्रेमाचा आदर्श स्थापन करण्यास व श्रीरामाची समजूत घालण्यास आज तू जात आहेस, ही चांगली गोष्ट आहे. सर्व साधनांचे फळ रामदर्शन आहे. साधना करून आम्ही रामदर्शनाचा लाभ तर मिळवला, पण रामदर्शनाचे फळ तर भरत आहे. आम्ही तुझ्या दर्शनाने कृतार्थ झालो आहे. मी विचार करीत असे की रामदर्शनाने कोणता लाभ होईल. आता माझ्या लक्षात आले की रामदर्शनाचे फळ भरत दर्शन होईल. भरत म्हणाला, या सर्व अनर्थांचे व दुःखांचे कारण मीच आहे. भारद्वाज ऋषी भरताला म्हणाले, राक्षसांचा वध करण्याच्या हेतूने श्रीरामांनी सर्व लीला रचली आहे, म्हणून तुला शोक करण्याचे कारण नाही. भारद्वाज मुनीने अनिमादी ऋषी रिद्धिसिद्धींचे आव्हान करून भरत व त्याच्यासोबत आलेल्या मंडळींचे यथोचित स्वागत केले. रामाच्या दर्शनाला जाणाऱ्यांचे उत्तम प्रकारे स्वागत झाले. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. भरताच्या बंधुप्रेमाची परीक्षा घेण्यासाठी भारद्वाज मुनी रात्रीच्या समयी तिथे आले. तेव्हा त्यांना तेथे दिसले की भरत दर्भासनावर बसून दृष्टी नासिकाग्र करून सीतारामाचा जप करीत आहे. अनिमा सिद्धीने त्याला भोजन व आराम करण्याची विनंती केली, पण भरत म्हणाला की मला राम भेटीनंतरच खरी विश्रांती मिळेल. म्हणून आपल्याला सुद्धा जीव ज्या टायमाला संसारात प्रपंचात गांजला जातो तेव्हा त्याला जोपर्यंत भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत त्याला विश्रांती मिळत नाही.
भरताच्या रामप्रेमाचे वर्णन कोण करू शकतो? वाणीच्या सामर्थ्यांच्या बाहेरची बाब आहे. प्रातःकाळी भारद्वाज पुन्हा तेथे आले. रात्रभर भरताने शय्येला स्पर्श देखील केला नव्हता. भरताच्या या कठोर तपश्चर्याने मुनींचे हृदय भरून आले. ते उद्गारले की भरत दर्शनच रामदर्शनाचे फळ होय. भारद्वाजांनी भरताला अनेक सिद्धींची प्रलोभने दाखविली, पण भरत त्यांच्यात फसला नाही. कारण रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. ज्याला भक्तीची गोडी लागलेली असते त्याला सांसारिक भोग व रोग समानच वाटतात. ज्याला भक्तीची गोडी लागलेली असते त्याला सांसारिक भोग हे रोगा समानच वाटतात. जोपर्यंत प्रापंचिक माया गोड लागते तोपर्यंत जीवाला भक्तीचा रंग लागत नाही. भोग व भक्ती एकत्र राहू शकत नाहीत. लोकांना वाटते की भक्ती करणे सोपे आहे, पण भक्ती करणे म्हणजे फार कठीण काम होय. शिर हातावर घेऊन चालण्या इतके ते कठीण आहे. जोपर्यंत मन संसारातील कोणत्याही विषयात फसलेले असते तोपर्यंत भक्तीचा रंग जीवाला लागत नाही. सांसारिक विषयी सुखांचा मनाने त्याग घडवल्यानंतरच भक्ती घडू शकते. काम या शब्दात 2 अक्षरे आहेत. क चा अर्थ आहे सुख व आम म्हणजे कच्चे, म्हणून काम म्हणजे कच्चे सुख. काम म्हणजे खरे सुख नव्हे. कामाला हृदयातून बाहेर काढून टाका आणि हृदय सिंहासनावर बसण्यास भगवंताला बोलवा. एका शेठजीचा मुलगा एका वेशीच्या फंदात फसला होता. शेठजी त्याला म्हणाले, जर तू हा कुसंग सोडशील तर तुझे लग्न एखाद्या घरंदाज मुलीशी होऊ शकेल. एका शेठजीचा मुलगा एका वेशीच्या फंदात फसला होता. शेठजी त्याला म्हणाले, जर तू हा कुसंग सोडशील तर तुझे लग्न एखाद्या घरंदाज मुलीशी होऊ शकेल. मुलगा म्हणाला, प्रथम मला तशी मुलगी मिळू द्या, मग मी वेशीला सोडेल. शेठजी म्हणाला, बेटा जरा विचार कर. वेशीचा संग सोडल्याशिवाय कुलीन घराण्यातील मुलगी कशी मिळू शकेल? आमची अशी स्थिती आहे. आम्ही विषय भोगांचा त्याग करण्याची इच्छा करीत नाही की तसा प्रयत्नही करीत नाही आणि म्हणतो की मला भक्तीने आनंद मिळत नाही. म्हणजे आपण जोपर्यंत मग ही वेश्या म्हणजे कोण की आपले विषय भोग, तसं वेश्येचा संघ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कुलीन घराण्यातली मुलगी मिळू शकत नाही. तसा विषय भोगाचा आपण जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तीत आनंद मिळणार नाही. भोग बाधक नाहीत, भोगासक्ती बाधक आहे. म्हणजे भोग जे आपण उपभोग जे घेतो ते बाधक नाहीत, पण त्या भोगातली जी आसक्ती आहे ती मनुष्याला बाधक आहे. भोग वासनेत फसलेले मन ईश्वरापासून दूर पळत असते. भरताचा त्याग श्रेष्ठ आहे. अष्टमहासिद्धी त्याची सेवा करण्यास तयार आहेत, पण तो त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाही. मग आता संसार प्रपंचामध्ये आपल्याला जे भोग भोगायला मिळतात, अजून पाहिजे आणि अजून आपल्याला जे भोग मिळतात ते काय आहे? ते रिद्धी-सिद्धीचाच प्रकार आहे ना. वैराग्य वाचून भक्ती व्यर्थ आहे. वैराग्याविना भक्ती अधुरी असते. भरताला तर एकच इच्छा होती रामदर्शनाची. मोही लागी लगन हरी दर्शन की. जेव्हा आपली मीराबाई पण म्हणते, ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, मैं तो गली गली हरी गुन गाने लगी, मैं तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. भरत सीतारामा वाचून विकले आहे. भोगाचे अनेक पदार्थ समोर आहेत, पण त्याचे मन त्यांच्याकडे जातच नाही. सर्व भोग्य वस्तू सहज मिळण्यासारख्या असूनही ज्याचे मन त्यांच्याकडे वळत नाही तोच खरा वैष्णव होय, तोच खरा भक्त समजावा. म्हणजे आपल्या समोर किती भोग्य वस्तू जरी असल्या तर त्यांच्याकडे ज्याचं लक्ष जात नाही तोच खरा वैष्णव आणि तोच खरा भक्त. जन्म जन्म रती रामपद येही वरदान नान. भरत त्रिवेणी गंगेकडे भिक्षा मागत आहे. मला कोणतीही इच्छा नाही, मी मोक्ष मागत नाही, धर्म अर्थ कामाची इच्छा नाही, आता मला फक्त राम दर्शनाची इच्छा आहे. शहाणा माणूस मुक्तीची इच्छा करीत
मुक्तीची इच्छा करीत नसतो. जो भक्तिरसात बुडून गेला आहे त्याला मोक्षाचा आनंद तुच्छ वाटतो. वेदांत सांगतो आत्मा तर नित्य मुक्तच आहे, त्याची अधिक मुक्ती कशी होणार? भगवंत मुक्ती तर सहज देतो, पण भक्ती मात्र लवकर देत नाही. साधूंचा समुदाय भरताची प्रशंसा करीत आहे. आपल्यापेक्षा भरताचे वैराग्य श्रेष्ठ आहे असे त्यांना वाटे. भरत पुढे पुढे चालू लागला. 10व्या दिवशी भरताची रामाशी भेट होणार होती. सूर्यनारायण अस्ताचलाला चालला होता. भरत सीताराम सीताराम जपत मार्गक्रमण करीत होता. चित्रकूट पर्वत दृष्टीगोचर होतात. लोकांनी साष्टांग प्रणाम केला. लोकांनी चित्रकूटाच्या पायथ्याशी आराम केला. इकडे सीतेला स्वप्न पडले की भरत भेटीला येत आहे. त्यांच्यासोबत अयोध्येची प्रजा पण आहे. सासूचा वेश शोक प्रदर्शक आहे. रामाने स्वप्नाची हकीकत ऐकली तेव्हा ते म्हणाले, हे स्वप्न अशुभ आहे. कदाचित एखादी दुःखद वार्ता ऐकण्याचा संभव वाटतो. सकाळ झाली. भरताने पर्वतावर जाण्याची अनुज्ञा वशिष्ठांकडे मागितली. पण व्याकुळ होऊन भरताला असेही वाटले की माझे काळे तोंड रामाला कसे दाखवू? मला पाहून राम आपले तोंड तर फिरवणार नाहीत ना? नाहीतर ते असे कधी करणार नाहीत. ते मला आपलाच मानतील. पण सीतावहिनींनी मला भेटण्याची रामाला मनाई केली तर नाही ना? ते आपण असे करणार नाहीत. पण सीताराम सीताराम जपत जपत चालू लागला. भिल्लांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते धावत धावत रामाकडे आले आणि म्हणाले, कुणी भरत नावाचा राजा आपल्या भेटीसाठी येत आहे. त्याच्यासोबत चतुरंग सेनाई आहे. याच कारणाने आमची जनावरे सैरावैरा पळत आहेत. राम विचारात पडले. लक्ष्मणाला शंका आली की भेटायला यावायचे होते तर सेनासोबत आणण्याची काय गरज होती, अशी लक्ष्मणाला शंका आली. तसा तर तो साधूसारखाच सरळ स्वभावाचा आहे, पण राज्य प्राप्तीनंतर त्याची मती भ्रष्ट होऊन तो आपला मार्ग निष्कंटक करण्यासाठी येत असावा. सत्ता माणसाला स्वार्थी व आंधळा बनवते. लक्ष्मण क्रोधित झाला, पण राम त्याला शांत करीत व समजावीत म्हणाले, लक्ष्मणा, भरताला जरी ब्रह्मलोकाचे राज्य मिळाले तरी त्याला सत्तेचा मत प्रभावित करू शकत नाही. भरतासारखा बंधू मागे झाला नाही व पुढेही होणार नाही. भरत सीतारामाचा जप करीत येत होता. त्याच्या प्रेमामुळे चित्रकूटाचे दगडी जणू पाझरू लागले. भरताने दुरून पाहिले की राम अंगणात येऊन उभे आहेत. सीता लक्ष्मण सेवेसाठी उभे आहेत. भरत गोंधळला. त्याने विचार केला की मी तर पापी आहे, रामासमोर कसा जाऊ? म्हणून काही लोकांना असं वाटतं की मी देवासमोर कसं जाऊ. जर एखादा जास्तच पापी असेल तर तो पण देवासमोर जाताना जरा विचार करतो की नाही. मोठा धीर धरून भरत रामाजवळ गेला व त्याने त्यांना साष्टांग दंडवत केला. पण इथे भरताला ते लागू होत नाही, कारण भरत पापी नसताना त्याला वाटत होतं मी पापी आहे. इथे आपण पापी असताना तरी वाटतं का आपल्याला पापी आहोत आपण? लक्ष्मणाला हे पाहून रामाला म्हटले, भरत आपल्याला प्रणाम करीत आहे. त्याला उठून रामाने हार्दिक आलिंगन दिले. चित्रकूट पर्वतावर जीवाशिवाचे ऐक्य घडले. चित्रकूट पर्वतावर भगवान रामचंद्र सीतेसहित राहत आहेत. लक्ष्मण वैराग्य होय, सीता पराभक्ती होय व चित्रकूट चित्त होय. अर्थ हा की भगवान वैराग्य व पराभक्तीसहित चित्तात अंतरात विद्यमान आहेत. म्हणजे भगवान वैराग्य म्हणजे नुसतं वैराग्य असून चालत नाही किंवा नुसतं भक्ती असून चालत नाही, तर वैराग्याबरोबर भक्ती असली पाहिजे. म्हणून भगवान वैराग्य व पराभक्तीसहित चित्तात अंतरात विद्यमान आहेत. भरतरूपी जीव भेटण्यास गेला आहे. या भेटीचे चिंतन किंवा कल्पना देखील पापांचा नाश करणारे आहे. भगवंताच्या भेटीची इच्छा तीव्र होईल तरच सुख लाभेल. माझा भरत दुःखी आहे या विचाराने रामाच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. दुःख आमच्या कर्माचे फळ होय. कसलेही दुःख हो, देवाला सांगू नका. नेहमी असाच विचार करावा की माझ्या सुखासाठी देवाला कष्ट देऊ नयेत. नेहमी भगवंताच्या सुखाचा विचार करावा. म्हणून सुदामा ब्राह्मणाची पत्नी म्हणायची की तुम्ही देवाला भेटायला जा, देवाला भेटायला जा. पण सुदामाला त्यांना वाटायचं की मी देवाला आपलं दुःख सांगण्यासाठी कसं काय समोर जाऊ. आणि बघा जीवाचं किती उलट आहे. संतांचं ना जीवाचा उलटा कसा आहे बघा. जिस देश में गंगा उलटी बहती है, की आपला जीव जो आहे तो भगवंताला दुःख सांगण्यासाठी जातो. आणि साधू संत जे आहेत
ते असे विचार करतात, मी देवाला माझं दुःख कसं काय सांगू, कारण देवाला जर मी दुःख माझं सांगितलं तर देवाला दुःख माझं होईल, ते दुःखाचं वजं होईल, म्हणून मी देवाला माझं दुःख सांगणार नाही. तसं भरत येईल तिथे हाच विचार करतोय की माझं दुःख घेऊन मी देवाला कसं काय सांगायला जाऊ. नेहमी असाच विचार करावा की माझ्या सुखासाठी देवाला कष्ट देऊ नयेत, म्हणजे मला सुख होण्यासाठी मी देवाला दुःखी कसं काय करू, असे विचार आपल्या मनात यायला पाहिजे. नेहमी भगवंताच्या सुखाचा विचार करावा. भरताबरोबर गुरु वशिष्ठ व माता कैकेयी होते. भरताने सीतेला नमस्कार केला तेव्हा सीतेने त्याला आशीर्वाद दिला. आता भरताला विश्वास वाटू लागला की माझ्या पापांना सीतारामांनी क्षमा केली आहे. रामचंद्राने वशिष्ठांना नमस्कार केला व ते कैकेयीला भेटले. कैकेयी दुःखाने व पश्चातापाने भयभीत झालेली होती. रामांनी तिला समजाविले, माते तू दुःख मानू नकोस, ही तर दैवाची लीला आहे. त्यांनी सर्व मातांची भेट घेतली व सर्वांना धीर दिला. सासूच्या दुःखाने सीता व्याकुळ झाली तर सीतेचा तापसी वेश पाहून कौसल्याचे हृदय भरून आले. कौसल्याने राजा दशरथाच्या मृत्यूची वार्ता सांगितली. रामचंद्र विलाप करू लागले. वडिलांच्या प्रेमळ आठवणीने श्रीराम रडू लागले. श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केले. भरताला चिंता वाटत होती की राम सीता परत येतील की नाही. मी आपल्या तोंडाने यांना म्हणूच कसा. वशिष्ठ भरताची परीक्षा पाहत होते, म्हणून त्यांनी भरताला म्हटले की तू त्यांना विनंती कर. भिल्लांनी अयोध्येच्या प्रजेचे स्वागत केले. लोक त्यांना सप्रेम भेट देऊ लागले तरी ते स्वीकारीनात. श्रीरामांच्या आगमनापूर्वी जर त्यांना काही दिले गेले असते तर त्यांनी स्वीकारले असते, पण रामदर्शनाने त्यांच्या वृत्तीत बदल झाला. मग आता होतो का आपल्याला भगवंताचं दर्शन झालं, भगवंताची जर भेट झाली तर मग आपल्या वृत्तीमध्ये असं होतं का, बदल होतो का की आता बाबा या संसार प्रपंचातला मला काहीच नको, फक्त मला भगवंतच पाहिजे, असं कधी वाटतं का आता आपल्याला. मग जर वाटत नसेल तर मग अजून आपल्याला भगवंताचं दर्शन झालं का, हे ज्याचा त्याने आपापला विचार करायचा. रामांची दृष्टीच चमत्कारिक आहे. त्याच्या दर्शनाने भिल्लांचे पाप तामसी प्रवृत्ती नष्ट झाले. चोरी, हत्या, मारहाण, हिंसा इत्यादी कर्मे त्यांनी सोडून दिली. भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर आता ते भिल्ल त्यांचं काम काय, मारझोड हेच त्यांचं काम. चोरी, हत्या, मारहाण करणं, हिंसा, पण ही कर्मे ते विसरून गेले. पहा म्हणजे केवढी भगवंताच्या दर्शनामध्ये किती मोठी ताकद आहे. रामदर्शनाने चित्रकूटाच्या आदिवासी लोकांचे जीवन कितीतरी सुधारले होते. असे असूनही जर आमचे जीवन सुधारत नसेल तर यापेक्षा आणखी दुर्भाग्य ते कोणते. रामदर्शनाने स्वभावात बदल घडणे ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हे. त्यांच्या केवळ नाम जपाने स्वभावात बदल घडू शकतो. सर्व प्रजाजन रामदर्शनासाठी व्याकुळ झाले होते. श्रीराम अयोध्येला परत आल्यावाचून त्यांना शांती मिळणार नव्हती. ते म्हणू लागले, हे भरत, हे शत्रुघ्न, तुम्ही वनात राहा, आम्ही राम, लक्ष्मण, सीता यांना आपल्या सोबतच घेऊन जाणार. भरत म्हणाला, अगदी जे मी बोलणार होतं तेच तुम्ही बोललात. जर रामचंद्र अयोध्येला परत जाण्यास तयार असतील तर 14 वर्षच काय, पण जीवनभर आम्ही वनात राहण्यास तयार आहोत. कानन करवू जन्म भरी बासू. कौशल्याने हे ऐकले व ती म्हणाली, ही काय गोष्ट आहे, मला दोघेही सारखेच आहे, मी कुणालाही वनवासात सोडण्यास तयार नाही. वशिष्ठ म्हणाले, लोक मला ब्रह्मनिष्ठ समजतात, पण आज भरताला पाहून मला वाटते की तो माझ्यापेक्षाही कितीतरी परीने श्रेष्ठ आहे. म्हणजे पहा, आपण स्वतःला कधी श्रेष्ठ समजू नये. दुसरा जरी कसाही असला तरी आपण त्यालाच जास्त महत्त्व दिलं पाहिजे, त्यालाच श्रेष्ठ समजलं पाहिजे. बघा ना, आता वशिष्ठ मुनी हे त्यांचे सर्वांचे त्यांचे गुरु. रामचंद्र, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांचे गुरु. तर ते वशिष्ठ गुरु त्यांचे आणि भरत त्यांचा समजा शिष्य. तर ते काय म्हणतात बघा वशिष्ठ मुनी, लोक मला ब्रह्मनिष्ठ समजतात, पण आज भरताला पाहून मला वाटले की तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. याला राम हृदय म्हणतात. भगवंताचं हृदय झालं होतं त्यांचं. त्यांना सर्वांमध्ये भगवंतच दिसत होते. हे रामा, भरताच्या सुखाचा उपाय दाखव. राम म्हणाले, भरत जे म्हणेल ते करण्यास मी तयार आहे. त्याने आपल्या मनाचा संकोच करू नये, मी त्याला नाराज करणार नाही.
भरताला वाटले की वडील बंधूंनी सर्व पापांची मला क्षमा केली आहे, त्यांनी माझे मन कधी दुखवले नाही. आता खरं बघायला गेलं तर भरतानी काय पाप केलं होतं? तरी त्यांना पाप केलं आईने, पण भरताने काय पाप केलं तरी त्यांना असं वाटत होतं की मी काहीतरी पाप केलं, काही न करता. आता कमीत कमी पाप करणाऱ्यानं तरी वाटावं ना की मी पापी आहे म्हणून, तर काहीतरी सुटू शकतो ना त्याच्यातून. तर बाबा म्हणतात की नाही, आपल्याला जर सुटावं असं जर वाटत असेल तर आपण बंधनात आवा असं वाटलं पाहिजे ना प्रथम, तरच आपण सुटू शकतो, सुटण्याचा प्रयत्न करू शकतो. जर आपल्याला अजून बांधलेलंच वाटत नाही तर सुटण्याचा प्रयत्न कधी करणार? तसं आपण पापी आहोत असं जर वाटतच नाही तर तो पुढे भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न कसा करणार? भरताला वाटले की वडील बंधूंनी सर्व पापांची मला क्षमा केली आहे, त्यांनी माझे मन कधी दुखवले नाही. भरत म्हणू लागला, मी तर आपला सेवक आहे, आपली आज्ञा शिरोधार्थ आहे. आपल्या राज्याभिषेकाची सर्व तयारी तर आम्ही करून आलो आहोत. आपल्यालाच राज तिलक लावला जावा. अयोध्येला परतून आपण सर्वांना सनात करावे. राम लक्ष्मण सीता यांनी अयोध्येला परत जावे आणि मी शत्रुघ्नालाही लक्ष्मणाबरोबर रवाना करून मी एकटाच वनात राहीन. असं कोण म्हणतात? भरत म्हणते. भरत रामाला सांगतात की आम्ही तुमच्या सगळ्या राज्याभिषेकाची तयारी करून आलेलो आहोत, तुम्ही सर्व तिथे जा आणि मी तुमच्या बदली मी मात्र एकटाच वनामध्ये राहीन. मला सेवेचा लाभ मिळू द्या किंवा आम्ही तिघेही भाऊ वनात राहू. आपण सीतेसह अयोध्येला परत जा किंवा आम्ही तिघे पाहिजे तर वनात राहू, पण राम आणि सीता तुम्ही मात्र दोघांनी काय करा, अयोध्येमध्ये परत जा. असे कोण म्हणतात? भरत म्हणतात. तेव्हा राम म्हणाले, 14 वर्षे तर पाहता पाहता पूर्ण होतील. त्याच वेळी राजा जनकाचा दूतही तिथे आला आणि सकाळी राजा जनकी तेथे आले. त्यांचे स्वागत केले गेले. पुष्कळशा गोष्टी झाल्या. आपल्या मुलीचा तपस्विनीचा वेश पाहून जनकाचे हृदय भरून आले. जनक कोण? माता सीतांचे वडील. कौसल्या म्हणाले, या भरताला समजावा, तो वनात 14 वर्षे कसा राहू शकेल? त्याला रामाचा विरह सहन होणार नाही. भरताचे समाधान होईल असे काही करा. जनक म्हणाले, तसा तर मी ब्रह्मज्ञानी आहे, पण भरताच्या प्रेमापुढे माझी बुद्धी कुंठित झाली आहे. मी सीतेला आपल्या सोबत घेऊन जाईन. सीते, तू दोन्ही कुलांचा उद्धार केला आहेस, दोन्ही कुलांना पवित्र केले आहेस. सीता म्हणाली, बाबा, माझ्या पतींचा वनवास म्हणजे माझा वनवास नव्हे का? बाबा, मी आपल्या सोबत येऊ शकत नाही, आपण अधिक आग्रह करू नका. आपली आता ही शेवटची भेट झाली. रामचंद्र म्हणाले, भरत, आजपर्यंत मी तुझे मन कधी दुखवले नाही, पण आजची गोष्ट काही निराळी आहे. आपल्या दोघांनाही आज्ञेचे पालन करायचे आहे. एका आज्ञेचे पालन मला व दुसऱ्या आज्ञेचे पालन तुला. भरत म्हणाले, मी एकटा कसा परत जाऊ? मला काहीतरी आपली आठवण द्या. श्रीरामचंद्रांनी भरताला आपली आठवण म्हणून आपल्या पायातील खडावा दिल्या. भरताने त्या डोक्यावर घेतल्या. बंधुप्रेमाचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी भरत सीताराम सीताराम करीत अयोध्येला परत आला. त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या. रामापेक्षाही भरताची तपश्चर्या अधिक श्रेष्ठ आहे. त्याचे प्रेम असे प्रबल आहे की जड पादुकाही जणू सजीव झालेल्या भासल्या. रामाचा विरह झालेले जीवन कसे असावे याचा आदर्श भरताने जगासमोर मांडला. आम्ही रामयोगीच आहोत. भरतासारखेच आमचे जीवन असेल तरच रामाची प्राप्ती होते. भरताचे जीवन आमच्यासाठी अनुकरणीय आहे. म्हणजे भरताचे जीवन आपण सुद्धा त्याप्रमाणे अनुकरण केलं पाहिजे. भरत प्रत्येक बाबतीत पादुकांपासून आज्ञा मागत असे. एखादा प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने कुण्या व्यक्तीशी विचारविनिमय करणे चांगले असते, पण त्यापेक्षाही देवाशी विचारविनिमय करणे फार चांगले असते. व्यक्तीचा सल्ला कदाचित राग द्वेषाने भरलेला असू शकतो, म्हणून भगवंताशीच सल्लामसलत करणे चांगले असते. म्हणून तुकाराम महाराजांना किती जरी त्रास झाला तरी त्या सामनीच्या व्यक्तीला कधीच बोलत नसायचे, रागाने वगैरे बोलत नसायचे. ते काय करायचे, ते देवाशी बोलत असायचे. देवा, तू मला असं का केलं? देवा, तू मला असं का करायला लावलं? पण ते समनीच्या माणसाने जरी त्यांना किती दुःख दिलं, त्यांच्यावर किती जरी त्यांना दुसऱ्या माणसाचा जरी त्रास झाला तरी ते त्या माणसाला कधी समोरून बोलत नसायचे. तुम्हाला ज्या वेळेला त्यांना रामेश्वर भट्टांकडून आज्ञा आली की तुमचे जे ग्रंथ आहे, तुमचा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला पाण्यात बुडवावा लागेल, तेव्हा त्यांना ते काहीच बोलले नाही. कारण त्यांना माहिती आहे
माणूस बुद्धी आहे, त्यांना बोलून काय फायदा. मला हे दुःख दिले कुणी, त्याने नाही दिलेलं, मला देवाने दिलेलं, मी देवाला जाब विचारणार. पण आपण काय करतो, आपण ज्या वेळेला एखाद्या कोणाचे जर भांडण झालं तर आपण त्याला जाब विचारायला जातो. देवाला जाब विचारला पाहिजे, तर आपलं शंकेचं निरसन होऊ शकतं. माणसामध्ये शंकेचं निरसन कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला एखादा प्रश्न त्रस्त करीत असेल तर तुम्ही भगवंताचा शृंगार भोग आरती करून शांततेने हात जोडून पुढील महामंत्राचा जप करा. हा श्लोक महामंत्र आहे. या मंत्राचा जप करीत भगवंताच्या चरणावर डोके ठेवून झोपून जा. हा श्लोक आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावा प्रच्छामी त्वाम धर्म समूढ चताः. भगवंत तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन करतील. राम शय्येवर झोपत असत तर भरत जमिनीवर झोपत असत. रामचंद्राने चित्रकूट सोडण्याचा निश्चय केला. ते आत्री ऋषींच्या आश्रमात आले. अनुसयेने सीतेची मोठी प्रशंसा केली. तेथून ते सुतीक्ष्णाच्या आश्रमात गेले. सुतीक्ष्ण मुनी अगस्तींचे शिष्य होते. विद्याभ्यास संपल्यानंतर त्यांनी अगस्तींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. अगस्ती ऋषी म्हणाले, तुझे कल्याण असो. काही मिळण्याच्या आशेने मी विद्यादान केले असे नव्हे. जर कधी शक्य झाले तर मला रामदर्शन घडव. म्हणजे अगस्ती ऋषींचे शिष्य होते सुतीक्ष्ण मुनी. ज्या वेळेला त्यांच्याकडे विद्याभ्यास करण्यासाठी होते आणि विद्याभ्यास संपला आणि त्या टायमाला ते शिष्य त्यांचे निघाले, त्यावेळेला त्यांनी गुरुजींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. त्यावेळेला गुरुजी म्हणाले, मग अगस्ती ऋषी म्हणाले की मी तुला जे विद्यादान दिलं आहे ते काही मिळण्याच्या आशेने दिलेलं नाही, पण एक कर, जर कधी तुला जर शक्य झालं तर मला रामदर्शन घडव. सुतीक्ष्णास आज रामदर्शन घडले. ते श्रीरामांना म्हणाले, चला मी आपणाला मार्ग दाखवितो. रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, सुतीक्ष्ण केवळ मार्ग दाखवण्याच्या उद्देशाने आमच्या बरोबर येत नाहीत, तर ते आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी येत आहेत. सुतीक्ष्णांनी सर्वांना अगस्तींच्या आश्रमात आणले. ओंकाराचा भावार्थ रामनामात सामावला आहे. सुतीक्ष्ण अगस्तींना म्हणू लागले, गुरुजी साष्टांग प्रणाम. आपल्याला दर्शन घडवण्यासाठी मी प्रभू रामचंद्रांना आपणाकडे आणले आहे. म्हणजे त्यावेळची प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली. ऋषी धावतच आले आणि दर्शन करून घेऊन कृतार्थ झाले. म्हणजे कुणाच्यामुळं कुणाचं सुद्धा दर्शन घडू शकतं. असं समजू नये की मलाच माझ्यामुळेच दर्शन घडेल. आता बघा, त्यांना भगवंताचं दर्शन शिष्याकरवी त्यांना दर्शन मिळालं. तेथून सर्व निघाले. गोदावरीच्या तीरी आले. तेथे पंचवटीत राहण्याच्या उद्देशाने आश्रम बांधला. पंचवटीचा अर्थ आहे 5 प्राण. परमात्मा पंचप्राणात विराजमान आहे. संसाररूपी अरण्यात भटकणाऱ्या जीवाला वासनारूपी शूर्पणखा भेटते, पण राम तर तिच्याकडे ढुंकुणी पाहत नाही. शूर्पणखा मोहाचे रूप आहे. ती रावणाची बहीण आहे. धीटपणे ती रामाजवळ येते आणि म्हणते, मी कुमारी आहे, माझे मन तुमच्यावर जडले आहे, मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते. शूर्पणखा ही काम वासना होय. रामचंद्र, तुझ्यासारखाच भाऊ लक्ष्मण अविवाहित आहे, तू त्याच्याकडे जा. त्यावेळेला रामचंद्र म्हणाले की तू माझ्याशी विवाह करू इच्छितेस, तर मी तुला एक उपाय सांगतो. माझा एक भाऊ आहे लक्ष्मण अविवाहित, त्याच्याशी तू लग्न कर, तू त्याच्याकडे जा. माझे तर एक पत्नी व्रत आहे. शूर्पणखा क्रोधाने लाल झाली. ती म्हणाली, तुम्ही आपल्या सीतेसाठी माझी उपेक्षा करीत आहात. तिने आपले विशाल रूप धारण केले. वासना देखील शूर्पणखेप्रमाणे प्रथम सुंदरच वाटते. आता ही शूर्पणखा म्हणजे कोण? वासना. वासनेचं स्वरूप म्हणजे शूर्पणखा. तशी आपली सुद्धा ज्या ज्या टायमाला आपण एखादी सुंदर गोष्ट बघतो म्हणजेच वासना, मग ती वाढत जाते. तशी शूर्पणखा वाढत चालली. पण पुढे जाऊन जेव्हा तिचे वास्तविक रूप समोर येते तेव्हा मात्र जीव फसतो. ती प्रारंभी सुकुमार वाटते, नंतर मात्र ती भयंकर. वासना ही सुरुवातीला सुंदरच वाटते, पण नंतर ज्या टायमाला तिचं खरं स्वरूप कळतं तेव्हा ती भयंकर वाटते. तिच्या मुठीतून सुटणे सोपे नाही. लक्ष्मणाने तिचे नाक कान कापले. ती रडत रडत रावणाजवळ आली. रावणाने विचारले, काय झाले, तुझी अशी दशा कशी झाली? मग आता आपल्या समोर जर एखादी जर अशी वासना जर आली, मग आपण काय केलं पाहिजे? आपल्यासाठी हा उपाय सांगितलेला आहे. मग आता करायचा की नाही करायचा तो ज्याच्या त्याने ठरवायचा.
शूर्पणखा, दशरथाची 2 मुलं पंचवटीत राहतात, त्यांच्यासोबत एक सुंदर स्त्री पण आहे. मी तुझ्यासाठी तिला आणण्यास गेली असता माझी अशी गत झाली. रावण तिचे सात्वन करू लागला. म्हणजे शूर्पणखा रावणाला सांगू लागली की पंचवटीमध्ये 2 पुरुष आणि एक स्त्री त्यांच्याबरोबर आहे, म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता. इकडे राम सीतेला म्हणाले, सीते, आता लीलेची वेळ आली आहे, तू अग्नीत प्रवेश कर. म्हणूनच असे लिहिले गेले आहे की रावणाने जी सीता नेली ती खरी सीता नसून सीतेची प्रतिछाया होती. नाही का, बहुतेक लोक अशी म्हणत असतात की रावणाने जी सीता नेली होती ती खरी नव्हती, तर तिची ती प्रतिछाया होती. रावण मारीचा बरोबर पंचवटीत आला. मारीचाने कपटाने कनक मृगाचे रूप धारण केले, म्हणजे हरिणाचे रूप धारण केले. सीतेने सुवर्ण मृग पाहिला तेव्हा ती रामाला म्हणाली, मला याच्या कातऱ्याची चोळी घालण्याची इच्छा आहे, आपण याची शिकार करा. रामाने त्याच्या मागून धावून त्याच्यावर बाण मारला तेव्हा त्याने लक्ष्मणा धाव, सीते धाव असे उद्गार काढले व तो जमिनीवर पडला. इकडे सीतेने लक्ष्मणाच्या नावाची हाक ऐकली तेव्हा लक्ष्मणाला आपल्या पतीच्या साह्यासाठी तिकडे पाठवले. लक्ष्मण आश्रमाच्या बाहेर पडतात रावणाने भिक्षुकाचे रूप धारण करून सीतेचे हरण केले. सीतेला रथावर बसून रावण आकाश मार्गाने चालला होता. मार्गात जटायूने सीतेची आर्तवाणी ऐकली व त्याने रावणाशी युद्ध केले. त्याने रावणाला विचारले की तुझा मृत्यू कुठे आहे. रावणाला छेल कपट करण्याची संधी मिळाली. त्याने खोटेच सांगितले की माझ्या पायाच्या अंगठ्यात माझा मृत्यू आहे. जटायू जसा त्यांचा अंगठा कापण्यात चुकला तशी त्याने जटायूचे पंख तोडले. लक्ष्मण आलेला पाहून रामाने त्याला विचारले, तुला तर तुझ्या भावजयीच्या रक्षणासाठी तेथेच राहण्यास सांगितले होते, येथे तू का आलास. लक्ष्मण म्हणाला, मी येथेच राहू इच्छित होतो, परंतु वहिनींच्या आग्रहाने मला यावे लागले. त्याने वडील बंधूंना सर्व हकीकत सांगितली. म्हणजे जे मारीत राक्षस जो होता ते हरिणाचं रूप घेऊन आला होता आणि ज्या टायमाला प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीपाठी गेले, त्यांनी बाण मारल्याबरोबर तो मारीचाने रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. मग सीतेने लक्ष्मणाला तिकडे पाठवलं आणि सीता इथे एकटीच राहिली. मग त्यावेळेला सीता एकटी असलेली पाहून रावणाने तिला तिथून उचलून नेली. जाता जाता वाटेमध्ये जटायू पक्षीचा आणि रावणाचं युद्ध झालं. पण याने काय केलं, जटायूला विचारलं, तुझं मरण कशामध्ये आहे. आता तो रामाचा भक्त म्हणल्यावरती रामाचा भक्त खराच बोलतो, म्हणून त्याने सांगितले की माझ्या अंगठ्यामध्ये आहे. मग ज्या टायमाला त्याने तो खाली असा वाकला, अंगठा कापण्यात झुकला, तसे त्याने जटायूचे पंख तोडून टाकले. जटायूने रावणाला विचारले की तुझं मरण कशामध्ये आहे. पण रावणाने खोटं सांगितलं की माझं मरण अंगठ्यामध्ये आहे. म्हणून अंगठा जटायूने काय केलं तर टोचीने अंगठ्यात हे करण्यासाठी त्याने खाली मान टाकली खाली अशी. त्यावेळेला त्याने काय केलं, दोन्ही पंख त्याचे उडून टाकले. रामाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. लक्ष्मणाला रामाने म्हटले, पुढील जन्मी मी तुझी सेवा करण्याची. लक्ष्मणाचा दुसरा जन्म झाला बलरामाचा. नंतर दोघेही बंधू आश्रमात परत आले. पाहतात तो सीतेचा पत्ताच नव्हता. एकनाथाने सीतावियोगाचे वर्णन फार चांगले केले. राम सीते सीते म्हणत विलाप करीत होते. लक्ष्मण त्यांना धीर देत समजावित होता. राम म्हणतात, ही पृथ्वी माझी सासू आहे. जेव्हा जेव्हा तिच्याकडे माझी दृष्टी जाते तेव्हा तेव्हा जणू काही ती मला विचारते की जर तुझ्यात आपल्या पत्नीचे रक्षण करण्याची शक्ती नव्हती तर तू लग्न कशाला केले. आकाशाकडे दृष्टी गेली तर जणू काही सूर्यनारायण दुःखाने म्हणतो की माझ्या कुलात हा कुपुत्र कसा जन्माला आला की जो आपल्या पत्नीचे रक्षण करू शकला नाही. दोघे भाऊ सीतेचा शोध करीत फिरत होते. रस्त्यात एके ठिकाणी जखमी झालेला जटायू त्यांना दिसला. जटायू म्हणाला, रावणानेच माझी ही दशा केली आहे. तो सीतेला घेऊन दक्षिणेकडे निघून गेला आहे. राम म्हणतात, तुझी जर इच्छा असेल तर मी तुला ठीक करून देतो. जटायूने ते मान्य केले नाही. तो म्हणाला, प्रभू रामचंद्र म्हणले, तुझी जर इच्छा असेल की तुला बरा व्हावा तर मी तुला बरा करतो. पण जटायूने ते मान्य केले नाही. तो म्हणाला, मृत्यू समयी ज्याच्या केवळ नामस्मरणाने अधमालाही मुक्ती मिळते
तो राम तर माझ्या समोर साक्षात उभा आहे, तेव्हा आता मी कोणती इच्छा पूर्ण करण्याचे शरीर जपून ठेवू? जाकर नाम मरत मुख आवा, आदमऊ मुकुट होई श्रुती गावा, सोम लोचन गोचर आगे, राखऊ देह नाथ केई खांगे. जटायूने ग्रद पक्षाचा देह टाकून दिला व तो वैकुंठाला निघून गेला. योगी लोक ज्या गतीची इच्छा करतात ती गती श्रीरामाने जटायूला दिली. यासाठी शंकर पार्वतीला म्हणतात, पार्वती, ते लोक खरोखर दुर्दैवी होत की जे भगवंताला सोडून सांसारिक विषयावर प्रेम करतात. सुनहु उमा ते लोग अभागी, हरी तजी होई विषय अनुरागी. तेथून राम शबरीच्या झोपडीत आले. ही शबरी पूर्वजन्मी कुण्या राजाची राणी होती. शबरीची कथा आता आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.